मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील पाण्याचे संकट कठीण झाले आहे। जळगाव निंबायती ग्रामपंचायत पाणी संदर्भात अपयशी ठरले असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे। गेल्या 4-5 महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही। पिण्याचे पाणी व दररोज वापरातील पाण्याने अडचणीत गाव सापडले असून गेल्या 3-4 महिन्यांपासून 4 टँकरने गावाला व वाडी वस्तीला पाणी पुरवठा केला पाहिजे, पण तसे न होता वाडी वस्तीला 4ही टँकरने पाणी पुरवठा सुरू असून गाव मात्र तहानलेले आहे। गावात न नळाला पाणी ना टँकर। दिवसभर महिलांना हंडाभर पाण्यासाठी एवढ्या प्रखर उन्हात वणवण करावी लागत आहे। अखेर संतप्त होत महिलांनी जळगाव ग्रामपंचायत कार्यालयात हंडा मोर्चा काढला। खूप दिवसापासून पाणी न आल्यामुळे महिलांनी हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून गाव व वाडी वस्त्यांसाठी 4 टँकरची व्यवस्था केली, परंतु काही दिवसांपासून टँकर वाडी वस्त्यावर आलेच नाही। त्यामुळे पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांना उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे। तासनतास पाणवठ्यावर नंबर लावून पाणी भरावे लागत आहे। शासनाची पेयजल योजनाही विस्कळीत झालेली आहे। याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले असता ते म्हणतात की लोक नियमाने पाणी न घेता 3 ते 4 हजार लिटर पाणी भरतात व भांडणे करतात। यात ग्रामपंचायतच्या नियोजनाचा अभाव दिसून येतो। ग्रामपंचायत व्यवस्थापनाने याचे व्यवस्थित नियोजन लावले पाहिजे। पाणी टँकरने न वाटता थेट टाकीत टाकून नळाला सोडावे, म्हणजे कमी वेळात सर्वांना समान पाणी वाटप होईल, अशी सर्व महिलांची मागणी आहे। त्यावर ग्रामविकास अधिकारी SB शिरोळे व उपसरपंच महेंद्र पाटील यांनी येत्या 4 ते 5 दिवसात पाण्याचे फुटलेले पाईपलाईन काही नवीन करावे लागणारे बदल करून 5 दिवसात पाणी पुरवठा नळाद्वारे सुरळीत करून देण्याचे आश्वासन दिले। महिलांनी प्रखर भूमिका बोलून दाखवली। 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर उपोषणाला बसू आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू व मतदान करणार नाही, असा इशारा दिला। या प्रसंगी अनिता पाटील, सोनवणे, सुशीला कोळपे, मीराबाई काळे, ताराबाई शिंदे, मीराबाई दुकळे, प्रगती खैरनार, कविता आहेर, विमला आहेर, मीराबाई पानसरे, भारता सूर्यवंशी, सुनीता गायकवाड, लताबाई दुकळे यासह जळगाव निंबायती येथील असंख्य महिला पुरुष या मोर्चासाठी उपस्थित होते। अपेक्षा आहे टँकर प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही। काही लोकांना 5-5 हजार लिटर पाणी मिळतं, काहींच्या घरापर्यंत टँकरच पोहोचत नाही। म्हणून पाणी हे नळानेच आलं पाहिजे। दिवसातून आलं येईल ते सांगा अगोदर, आणि पाणी हे नळांद्वारे प्रत्येकाला पाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, वापरायच्या पाण्याची समस्या, पाण्याशिवाय दुसरा प्रश्नच नाही जळगावला। कारण मग इतकं दुष्काळच पाण्याचा आहे, त्याच्यामुळे काही दुसरा जर पाण्याची आमची व्यवस्था केली तर एक बाई सुद्धा गावात मतदान करणार, कोणालाच करणार मतदान करणं हा ज्याचा त्याचा हक्क आहे। पाणी नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। हा एक मिनिट बोला बोला। पाणी आम्हाला पूर्वी टँकरद्वारे पाणी द्यायचे, बरोबर। आता 2 महिने झाले गावात पाणी नाही। बऱ्याच लोकांना पाण्या वाचून इतके म्हणजे हे होते, बिकट अवस्था झालेली आहे। तर तुम्ही काहीतरी त्याच्यावर योजना काढून गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित केला पाहिजे, माझा अशी इच्छा आहे। म्हणून बायकांनी सर्वांनी आज हंडा मोर्चा आणला। आणि प्यायचं पण पाणी म्हणजे इतकं ते फिल्टरचं तरी काम व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे। त्याचंही व्यवस्थित करत नाही। सगळे मुलं बाळ सगळे आजारी पडत आहे, सगळ्यांना त्रास होतोय, ते पण व्यवस्थित केलं पाहिजे। असा आहे की खरोखर गावात काय तालुक्यात पाणी टंचाई भासत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण 15 वित्त आयोगामधून खर्च करून आपण एक मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ सम केला आहे। तर टँकरनी प्रत्येक गल्लीमध्ये टँकर जात नाही, तर ते टँकरनी पाणी तिथं स्टोरेज होतं। ते टँकर स्टोरेज पाणी वरच्या टाकीमध्ये जातं, वरच्या टाकीतून गावामध्ये नळाद्वारे पाणी सोडण्यात येतं। पण किरकोळ काही डागडुगी वगैरे असेल तर ती हे 2 दिवसात करून आणि प्रत्येक घराला पाणी कसं जाईल अशी पद्धतीने ग्रामपंचायत कार्यवाही
आमची एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडे. पाणी सोडलं का डबल टिबल पाणी राहते त्यांचं सुद्धा कनेक्शन बंद करायला आम्हाला पाणीच नाही भेटत. जे मेन लाईनवर जे कनेक्शन असतील ते त्वरित बंद करून जे नळ कनेक्शन असेल त्यांना आपण पाणी देऊ, आपण त्याच्यावर कार्यवाही करू. जेव्हा पाणी त्याचप्रमाणे जे राधाकृष्ण मंदिर आहे तिथे जे बोरवेल वगैरे ग्रामपंचायतीने यापूर्वी खर्च केलेला आहे, परंतु यापूर्वी काय झालं, एका महिन्यापासून ट्रस्टी लोकांनी ते ताब्यात घेऊन घेतलं. त्यांना काय पाणी सुरळीत करता येत नाही. आपल्या ग्रामपंचायतीचा पूर्वीप्रमाणे कर्मचारी तिथे नेमून ते आपल्या ग्रामपंचायत ताब्यात घेऊ, ते पण फिल्टरचं पाणी लोकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देऊ. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आहेर, जळगाव निंबायती.